पार्थ आणि नंदिनी हे दोघे बोलत असतात. तर तेवढ्यात मानिनी येते आणि मानिनी बोलते की राहिलेल्या गप्पा तुम्ही उद्या करा, आपल्याला गौरी हरणाची पूजा करायची आहे, त्यामुळे आता आपल्याकडे वेळ नाही. आणि पार्थ आणि नंदिनी हे दोघे वेगळे होतात. तर तेवढ्यात शारदा ही नंदिनीला गौरी हरणाची पूजा करण्यासाठी घेऊन जाते. तर इकडे पार्थ हा मंडपामध्ये जातो, तर इकडे नंदिनी गौरी हरणाची पूजाला बसलेली असते. तर शारदा नंदिनीला सांगते, तर शारदा नंदिनीला सासरची उजळणी शिकवते आणि सांगते की बेटा तू आता परगावी चालली आहेस, तुझे संस्कार तिथे सगळ्यांना समान वागणूक द्यायची, सगळ्यांना लहानांना मोठ्यांना आपलंसं करून घ्यायचं. एकदा का तू सगळ्यांना आपलंसं करून घेतलं की तुझं मन तिथं रमेल आणि तू इकडे जरी आली तरी तुझं मन इकडे रमणार नाही आणि तुझ्या लोकात तुला जावंसं वाटेल. सगळी सासरची उजळणी शारदा ही नंदिनीला शिकवते आणि नंदिनीचे डोळे भरून येतात. नंदिनी ही आपलं आयुष्य आत्तापर्यंत आईवडिलांच्या सानिध्यात जगलेली असते आणि आत्ता तिचं लग्न होणार असतं, त्यामुळे सासरची माणसं ही वेगळी असतात. त्यामुळे त्या सगळी उजळणी तिची आई तिला शिकवते आणि नंदिनी हे ऐकून तिचे डोळे भरलेले असतात. तर तेवढ्यात काव्या येते आणि काव्याला बघून नंदिनीचे डोळे भरतात. तर काव्या बोलते की ताई मी आहे ना, तू चिंता करू नको. आणि ते तिघी गौरी हरणाची पूजाला बसलेली असतात. तर तेवढ्यात वसू येते आणि वसू बोलते की तुम्ही आता टाइमपास करू नका, लवकरच गौरी हरणाच्या पूजेला बसा. तर तेवढ्यात काव्या विचारते की आई गौरी हरणाची पूजा का केली जाते. तर शारदा गौरी हरण या पूजेचं महत्त्व काव्याला सांगते. तर वसू शारदाला बोलते की तुम्ही आता टाइमपास करू नका, तुम्ही आता दुसऱ्या तयारीला लागा, मी इथे थांबते. तर शारदा वसूचं बोलणं ऐकते आणि ती तिथून निघून जाते. तर वसू काव्याला बोलते की काव्या तू नंदिनीसाठी काहीतरी खायला आण. तर नंदिनी बोलते की आज माझा उपवास आहे. तर वसू बोलते की तू काळजी करू नको, नवऱ्या मुलीनं काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे, नाहीतर लग्नाच्या मंडपात तुला चक्कर येईल. हे ऐकून नंदिनी एकदम घाबरते. तर काव्या नंदिनीसाठी जेवण आणायला जाते. तर काव्या इकडं जेवण आणायला जाते आणि वसू तिच्या पार्टनर्सना कॉल करते आणि सांगते की नंदिनी इकडे रूममध्ये एकटी आहे, तुम्ही लवकर या. तर वसूला तिचा प्लॅन सक्सेस करायचा असतो. ती नंदिनीला सांगते की तू डोळे लाव आणि तोंडात पाण्याचा घोट घे आणि तू निवांतपणे पूजा कर. तर नंदिनी ही वसूचं ऐकते आणि वसू इकडे तिच्या पार्टनर्सना कॉल करते आणि सांगते की नंदिनी रूममध्ये एकटी आहे, तुम्ही लवकर मॅट घेऊन या आणि नंदिनीला इथून किडनॅप करा, असं ती सांगते. तर तेवढ्यात नंदिनी पूजाला बसते आणि वसूचे पार्टनर्स येतात आणि नंदिनीला या पोत्यामध्ये गुंडाळतात. नंदिनीला ते बेशुद्ध करतात आणि नंदिनी त्यांना बघून खूप घाबरलेली असते आणि वसूचे पार्टनर्स नंदिनीला किडनॅप करून घेऊन जातात. तर इकडे मंडपात पार्थ बसलेला असतो आणि तो पूजा करत असतो. तर तिकडचे मंडळी बोलतात की तुम्ही नवरीला आणा, पण नवरी इकडे किडनॅप झालेली असते, हे कोणालाही माहिती नसतं. लग्नाचा मुहूर्त जवळजवळ येतो. तर तेवढ्यात देवबाप्पा बोलतात की लग्नाचा मुहूर्त जवळजवळ संपत आलेला आहे, तुम्ही आता लवकर नंदिनीला घेऊन या. तर इकडे पार्थचं सगळं लक्ष जीवाकडे असतं. जीवा हा बाहेर गेलेला असतो आणि जीवाची कोणतीही माहिती पार्थला माहिती नसते. त्यामुळे पार्थ हा जीवाला कॉल करत असतो, पण जीवाचा मोबाईल हा काव्याकडे असतो. त्यामुळे काव्या काही पार्थचा कॉल उचलत नाही आणि काव्या म्हणते की मी उगाच जीवाचा मोबाईल माझ्याजवळ ठेवून घेतला, मला जीवासोबत सगळे लग्नाची मोमेंट्स दाखवायची होती आणि आता जीवाचा सुद्धा पत्ता नाही, अशी ती मनाशी बोलत असते. आणि मंडपामध्ये नवरीला आणा असं सांगतात. तर काव्या ही नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि नंदिनीच्या रूममध्ये गेल्यावर काव्याला नंदिनी तिथे दिसत नाही आणि काव्या अचानक घाबरते आणि ती बोलते की ताई तू कुठे गेली. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.